हाय फ्रेंड्स, एसविक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCSने मागील परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते प्रश्नांचा या ठिकाणी आपण आज सराव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 400 आंब्याची प्रति 100 रुपये 1380 या दराने खरेदी केली आणि 880 रुपये नफ्याने विक्री केल्यास आंब्याची प्रति डझन विक्री किंमत किती? मित्रांनो, मला अनेक मुलांच्या PDF आल्या. त्या PDF मध्ये मी हे गणित पाहिलं तर मला असं जाणवलं की बऱ्याच म्हणजे जवळजवळ सगळ्याच मुलांचं गणित चुकलं होतं. का चुकलं होतं बघा, हे तुम्हाला आता कळेल. 400 आंब्यांची प्रति 100 रुपये 1380 या दराने खरेदी केली. म्हणजे बघा, प्रति 100 रुपये म्हणजे थोडक्यात 100 आंब्यांची खरेदी किंमत किती आहे? 1380 ही खरेदी किंमत आणि हे आंबे. आता काय झालंय, ते आंबे सर्व 880 रुपयाने विक्री केले बघा. 880 रुपये नफ्याने विक्री केले बघा. आणि 880 रुपये नफ्याने विक्री केली म्हणजे हे जे 880 आहेत हे काय आहेत? पूर्ण 400 आंब्यांचा नफा आहे. मग आपल्याला 100 आंब्यांचा काढायचा आहे. 880 भागिले 4 करा, कारण 100चे किती गट होत आहेत? 4. 4 दुने 8, 4 दुने 8, 220. हा 220 काय झालेला आहे? प्रत्येकी 100 आंब्यांमागचा नफा. आता आपण विक्री किंमत कशी काढतो? खरेदी किंमत अधिक नफा. खरेदी किंमत होती 1380, मग 1380 अधिक 220 नफा ऍड करा. 0 8 2 10 हातचा आला 1 6 1600. म्हणजे ह्या 100 आंब्यांची विक्री किंमत किती झाली? 1600. आपल्याला काय विचारलंय? प्रति डझन विक्री म्हणजे 1600 भागिले 100 केल्यावर आपल्याला काय येईल? एका आंब्याची किंमत येईल. एका आंब्याची किंमत किती आली? 16. आपल्याला काय विचारलंय? प्रति डझन विक्री कशी केली? 1 डझन म्हणजे किती आंबे? 12 आंबे. 12 72 2 हातचे आले 7, 12 1 12, 12 7 19, 192. म्हणजे हे जे आंबे आहेत हे प्रति डझन याची विक्री किंमत किती आली आपली? पर्याय क्रमांक 1 192. आता पुढे जाऊया. पुढचं गणित पहा, घातांकावर आधारित आहे. वर्गमूळ. आता जर आपण पाहिलं की 6 वर्गमुळात 6 15,625, वर्गमुळात 4 50,625, घनमुळात 13,824 आणि वर्गमुळात 1225. आता आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 येतो त्या संख्येचं वर्गमुळात सुद्धा एकक स्थानी काय येतात? 5 येतात. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की 1225चं वर्गमूळ किती येतं? 35. आता पुढे जाऊया. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी किती आलेत? 5. मग आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ज्याच्या 6वा घात हा काय असणार आहे? 15,625. आता आपण 5चा वर्ग करून बघूया. 5 गुणिले 5 25, 25 5 125, 125 5 625, 625 गुणिले 5 करू. 5 5 25 5 हातचे आले 2, 5 दुने 10 2 1202, हातचा आला 1 6 35 आणि 31. 31 गुणिले 5 करू. 5 5 25 5 हातचे आले 2, 5 दुने 10 2 1202, हातचा आला 1 5 1 5 आणि 1 6 5 3 15. याचा अर्थ काय होतो की 5चा 6वा घात किती होतो? 15,625. म्हणजे जर 6वं मूळ उत्तर किती आलं आपलं? 5. आता पुढे बघा, पुन्हा इथे एकक स्थानी किती आलेत? 5 आलेत. आता मित्रांनो, असं गणित सोडवताना आपण लॉजिक लावायला विसरायचं. लॉजिक कसं लावायचं बघा. आता उदाहरणार्थ आपण 30 घेतले. 30चा वर्ग किती येतो? 900. 30चा घन किती येतो? 1 2 3 27,000. आपल्याला इथे किती दिलेले आहेत? 50,000. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपलं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे? ह्यापेक्षा लहान संख्येचा किंवा ह्यापेक्षा मोठ्या संख्येचा तो काय असणार आहे? घन असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला चौथं मूळ दिलेलं आहे. तिसरं मूळच 30चं किती येतं? 27,000. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ती संख्या 27 पेक्षा लहान असेल का मोठी? जर आता आपण 27,000ला 30ने गुणलं तर बघा 1 2 3 4 27 3 81 किती येते आपलं? 8,10,000. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ती संख्या ही 30च्या आतली असणार आहे. मग आता 30च्या आत एकक स्थानी किती पाहिजेत आपल्याला? 5. तर आपण काय करू? 15चा चौथा घात करून बघू. चला बरं, 15चा वर्ग 225, परत 15चा वर्ग 225, 225 गुणिले 225. आता 5चा वर्ग करून घ्या. 5 5 25,
22च्या पुढे आले 23, 23 गुणिले 22 करा, 22 त्रिक 66, 6 आले 6, 22 गुणिले 44 आणि 6 50, 50,625. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो 15 आहे 15चा चौथं मूळ किती आहे 50,625. याचं सहावं मूळ किती आलं होतं 5 अधिक 15 अधिक. आता आपल्याला काय करायचं आहे घन बघायचं. आता आपण काढून घेतलं तर बघा 30चा घन किती आलाय 27,000. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या संख्येचा घन येणार ती काय असणार आहे 30 पेक्षा लहान. आता आपण 20चा घन करून बघूया. 20चा वर्ग येतो 400, 400 गुणिले 20 करा, 1 2 3 4 दुने 8, 8,000. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ती संख्या ही काय असणार आहे 20 पेक्षा मोठी असणार आहे. मग आपण या ठिकाणी 24 घेऊन बघूया. 24चा वर्ग येतो किती येतो आपला 24चा वर्ग 576. पुन्हा 576ला 24 ने गुणूया. 6 चौक 24 4 हातचे आले 2, 7 चौक 28 2 30 0 हातचे आले 3, 5 चौक 20 आणि 3 23 0 7 2 12 हातचा आला 1, 2 7 14 15 हातचा आला 1, 5 2 10 आणि 1 11, 4 2 8 3 13,824. म्हणजे हे कोणत्या संख्येचं घनमूळ झालं ते झालं 24 या संख्येचं घनमूळ. तर 15 आणि 5 20, 20 अधिक 35 अधिक 24, 5 आणि 4 9, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 79. म्हणजे ह्या उदाहरणाचं उत्तर काय आलं 79. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. जर 30 कामगार 4 दिवसात 4,000 रुपये कमवतात तर 51 कामगार 10 दिवसात किती हजार रुपये कमवतील. आता हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, 4 1 4, 0 0 0 0, इथे आले 3/100 बरोबर 51 गुणिले 10 510/x यांचा तिरकस गुणाकार करूया. म्हणजे इथं आलं 3 गुणिले x, इथं आलं 510 गुणिले 100. 3 इकडं गुणिले तिकडं आल्यावर काय झाले भागिले. 3 1 3 खाली उरले 2, 3 7 21 0 0. म्हणजे x बरोबर 170 गुणिले 100. 1 2 3 17 1 17, x बरोबर 17,000. म्हणजे ही जी 51 कामगार आहेत ही 10 दिवसात किती रुपये कमवतील 17,000 रुपये कमवतील. पुढे पहा भागाकाराच्या एका गणितामध्ये भाजक हा भागाकाराच्या 17 पट आणि बाकीच्या 7 पट आहे. जर बाकी 34 असेल तर भाज्य किती असेल. बघा आपल्याला काय काढायचं आहे भाज्य काढायचं आहे. ठीक आहे. आता गणित नीट वाटलं तर आपल्याला समजेल की हा जो भाजक आहे हा बाकीच्या 7 पट आहे. आणि आपल्याला काय दिलेली आहे बाकी 34 म्हणजे बाकीच्या 7 पट. म्हणजे बाकीला कितीने गुणायचं 7 ने. 7 चौक 28 8 हातचे आले 2, 7 21 आणि 2 23. म्हणजे आपला भाजक किती आलेला आहे भाजक आला आपला 238. आता पहा परत एकदा प्रश्न वाचा. भाजक हा भागाकाराच्या 17 पट आहे. म्हणजे जर आपल्याला भागाकार काढायचा असेल तर काय करावं लागेल हा जो भाजक आहे याला 17 ने काय करावं लागेल भागावं लागेल. आता भाग देऊया आपण. 17 1 17 खाली उरले 6, 17 2 34, 17 3 51, 17 चौक 68. भागाकार किती आला आपला 14. आपल्याला काय काढायचंय भाज्य. आपल्या सर्वांना भाज्याचं सूत्र माहित असेल. भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. आता बाकी आहे आपली 34 लिहून घ्या. आपला भाजक किती आला होता 238. भागाकार आलाय आपला 14. 238ला 14 ने भाग देऊया. 14 8 14 8 112 2 हातचे आले 11. 14 2 28 14 3 42 42 आणि 11 53 3 हातचे आले 5. 14 2 28 28 आणि 2 30 33 3,332 अधिक आपली बाकी किती होती ही बाकी लगेच त्याच्यात ऍड करा. 4 आणि 2 6 3 आणि 3 6 3 3,366. म्हणजे आपला भाज्य किती आलेला आहे पर्याय क्रमांक 1 3,366. मित्रांनो भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी हे सूत्र पाठच करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मिश्रणावर जवळजवळ 90% पेपरमध्ये मिश्रणावर प्रश्न हे आलेलेच आहेत. त्यामुळे हा टॉपिक आहे हा पूर्ण करून ठेवा कंप्लीट करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. पहा
द्रावण किती आहे 165 लिटर मिश्रण आहे, दूध आणि पाण्याचे गुणोत्तर किती आहे 7:4 आहे. तर आता बघा आधी दिलंय आपल्याला दूध, नंतर दिलंय पाणी, दूध आहे 7, पाणी आहे 4, 7:4. आता आपल्याला काय करायचं 1 युनिट काढून घ्यायचा. तो कसा काढायचा 1 युनिट 7 4 11 ने 165 ला भागा, 11 1 11 खाली उरले 5, 11 5 55. 1 युनिट म्हणजे किती 15. आता ह्या 1 युनिटने जर तुम्ही दुधाला गुणलं, जर पाण्याला गुणलं तर तुम्हाला कळेल की 165 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाणी किती आहे. आता आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये पाणी मिसळवायचे. काय मिसळवायचे पाणी, आणि पाणी मिसळल्यावर गुणोत्तर किती होणार आहे 1:1. आता आपल्याला काय मिसळायचंय पाणी, मग हे हाय तसेच ठेवा. आता आपण दूध मिसळलंय काय नाही, पण दूध जे आधी 7 प्रमाण होतं ते आता पण किती पाहिजे होतं 7, पण नवीन 1 आलंय. मग हे प्रमाण पुन्हा 7 करण्यासाठी याला 7 ने गुणायचं, याला 7 ने गुणायचं. 7 1 7, इथं पण काय आलं 7 1 7. आता दूध आहे तसं आलं, पण पाणी आधी 4 होतं, आता किती झालंय 7. म्हणजे फरक कितीचा पडलाय 3चा. या 3च्या फरकाला आपण जो 1 युनिट काढलेला आहे त्याने गुणून घ्या. 15 त्रिक 45, म्हणजे त्या नवीन द्रावणात पाणी किती मिसळलं लागेल 45 लिटर. पर्याय क्रमांक 4. तेव्हा आपलं प्रमाण किती होईल 1:1. मागील व्हिडिओमध्ये आपण सरळ व्यास आणि चक्रोवाढ व्यास यांच्यात जो फरक असतो या फरकावर आधारित गणित पाहिलं होतं. आता बघा ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये अतिशय सोपं विचारलेलं आहे त्यांनी. बघा आपल्याला वार्षिक 2% दराने 5 वर्षाच्या कालावधीसाठी एका मुद्दल रकमेवरील सरळ व्याज 356 रुपये आहे, तर मुद्दल रक्कम किती असेल. तर आपल्याला काय काढायचे प्रिन्सिपल मुद्दल रक्कम. आपल्या सर्वांना सरळ व्याजाचं सूत्र पाठ असेल, कदम छेद 100. व्याज भेटलेलं आहे आपल्याला 356, कालावधी आपला 5 वर्ष, दर आहे 2. मुद्दल माहीत आहे का नाही, ही मुद्दल आहे तशी लिहा, त्याला प्रिन्सिपल म्हणा, जे योग्य वाटतं ते करा. आता ही भागिले इकडे काय झाले गुणिले 356 गुणिले 100, 5 दुने 10 बरोबर मुद्दल. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. मुद्दल बरोबर 356 गुणिले 10 3560 रुपये. हे आपले काय आलेले आहे मुद्दल आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. पुढे जाऊया. सरासरीवर आधारित गणित आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचं गणित पाहिलं होतं. पहा, एका फलंदाजाने त्याच्या 14व्या डावात 87 धावा केल्या आणि म्हणून त्याची सरासरी 3 ने वाढली. 14व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल. आपल्याला बघा या ठिकाणी काय दिलेले आहेत 14व्या डावातल्या धावा दिलेल्या आहेत. 13व्या डावात किती धावा झालेल्या माहीत आहेत का नाही. तर आपण काय करू, आपल्याला सरासरी विचारली म्हणून आपण 13व्या म्हणजे 13 डावांची सरासरी x मानू. किती मानायची x मानू. मग 13 सामने किंवा डावामध्ये एकूण धावा किती काढल्या, तर सरासरीला कितीने गुणायचं x गुणिले 13. ह्या काय झाल्या आपल्या 13 डावातील एकूण धावा. आता आपल्याला 14व्या डावानंतरची सरासरी काढायची. मग 14व्या डावानंतरची सरासरी बघा आपण काढून घेऊया. आपली 13 डावांची सरासरी होती x. काय झाले 14व्या डावात 87 धावा काढल्या, सरासरी कितीने वाढली 3. 13 डावातल्या एकूण धावा किती होत्या आपल्या 13x अधिक 14व्या डावात धावा किती काढल्या 87. सरासरी किती डावांची काढायची 14 म्हणून भागिले 14. आता 14 भागिले इकडाला काय होतील गुणिले 14x अधिक 14 त्रिक 42 बरोबर 13x अधिक 87. 14 13 इकडे आणायचे, 14 वजा 13x इथं उत्तर आलं x बरोबर 87 मधून 42 इकडे आणा वजा करा. 7 मधून 2 गेले 5, 8 मधून 4 गेले खाली उरले 4. x बरोबर 45. आता बघा x काय होतं आपलं 13 या डावांची सरासरी. 13 डावांची सरासरी होती आपली 45. 14व्या डावात 87 धावा काढल्या, त्यामुळे सरासरी कितीने वाढली 3 ने. त्याच्यामध्ये काय करायचं 3 मिळवायचं, 45 आणि 3 48. म्हणजे 14व्या डावानंतरची त्याची सरासरी किती असेल, पर्याय क्रमांक 2 48. आजच्या व्हिडिओतलं शेवटचं गणित पाहूया. 2 मुले व 2 मुली यांना एका ओळीमध्ये अशा प्रकारे उभे करायचे आहे की दोन्ही मुली एकमेकांच्या शेजारी येणार नाहीत. तर अशा किती प्रकारे 4 मुलांना उभे केले जाऊ शकते बघा. आता काय करायचं आपल्याला 2 मुली एकमेकांच्या शेजारी आल्याने पाहिजे अशा काय करायचं आपल्याला ओळी तयार करायच्या. पाठीमाग आले तर चालतील पण इथं शेजारी आले नाही पाहिजे. आता आपण काय करू, आधी बॉईज घेऊ
नंतर गर्ल घेऊ, बॉईज घेऊ, गर्ल घेऊ, असं आपल्याला किती प्रकारे तयार करता येईल? 4 प्रकारे. झाल्या 4 ओळी. आता दुसऱ्या बघा, आपण आधी गर्ल घेऊ, नंतर बॉईज, नंतर बॉईज, नंतर गर्ल घेऊ. किती प्रकार झाले हे? 4 प्रकारे. आता आपण इथे बॉईज फर्स्ट घेतलं होतं, इथे काय करू आपण? गर्ल फर्स्ट घेऊया. जी गर्ल, बॉईज, गर्ल, बॉईज. किती प्रकार झाले? इथे पण झाले 4 प्रकारे. म्हणजे आपण असं त्यांना किती प्रकारे उभे करू शकतो? 4 1 4, 4 2 8, 4 3 12 प्रकारे काय करू शकतो आपण? त्यांना एका ओळीमध्ये उभे करू शकतो. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.